काँग्रेसचे नेते नसीम खान आपल्यासोबत आहेत. सर, आपण बघतो की काल ज्या प्रकारे शासन निर्णय काढला आणि मुस्लिम आरक्षण दिलं होतं ते रद्द केलेलं आहे. खरं तर तुम्ही असतानाच तो प्रस्ताव मांडला होता, त्यानंतरच ते विधेयक समोर आलं होतं. 2014 मध्ये विविध संस्थांच्या अहवालाच्या अनुषंगाने सच्चर समितीची शिफारस होती, डॉक्टर महमूदुर रहमान समितीची शिफारस होती. अनेक समितीची शिफारस असताना त्या आधारावर मुस्लिम समाजामध्ये जे मागासलेला समाज आहे त्याला मुख्यधारामध्ये आणण्यासाठी 5% आरक्षण शैक्षणिक आणि शासकीय नोकरीमध्ये देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्याचा अध्यादेश सुद्धा जारी झाला होता, निघाला होता. आणि त्यानंतर काही लोक हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाचे त्यावेळचे मुख्य न्यायाधीश सुनावणी केली, निर्णय दिला की तत्वतः हा खरा आहे आणि ह्याची गरज आहे, म्हणून त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण बहाल केला, त्याची सुरू ठेवण्याचा आदेश दिला. पुढच्या शासकीय नोकरी विषय होता, त्यांनी पुढच्या फायनल निर्णय देण्याचा सांगितलं. त्यानंतर 2014 मध्ये सरकार बदलल्यानंतर ज्या अध्यादेश आम्ही काढला होता त्या 6 महिन्यामध्ये कायद्यामध्ये रूपांतर करण्याचं काम त्या सत्ताधारी पक्षाने करण्याची गरज होती. ते भारतीय जनता पक्षाने त्याला रूपांतर केला नाही कायद्यामध्ये. वारंवार नागपूरचे अधिवेशन असो, मुंबईचे अधिवेशन असो, आम्ही मागणी करत राहिलो आणि सरकारने फक्त कोरा आश्वासन दिला. ते रेकॉर्डवर आहे. नेहमी सरकारने आश्वासनच दिला होता आणि काल रात्रीच्या अंधारामध्ये त्यांनी तो निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. हा दुर्दैव निर्णय आहे, त्याची आम्ही निंदा करतोय आणि त्याचा विरोध करतो. खरं तर विधेयक आल्यानंतर 6 महिन्यामध्ये कायद्यात रूपांतर होणं आवश्यक आहे, ते कुठेतरी झालं नाही आणि म्हणून हे रद्द झालं अशा प्रकारे सांगितलं ते हे कितपत योग्य आहे? खरं आहे, 6 महिन्यामध्ये रूपांतर झाला पाहिजे त्याचं. आमची सरकार बदलल्यानंतर बीजेपीची सरकार आली, नागपूरमध्ये अधिवेशन झाला, त्या अधिवेशनामध्ये तो बिल आला पाहिजे होता कायद्यामध्ये रूपांतर करण्याचा. तर सरकारने आणला नाही म्हणून आम्ही आवाज उचलली, मागणी केली. त्यावेळी ते रेकॉर्डवर आहे आणि त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन आहे, तो पण रेकॉर्डवर आहे. पण मुख्यमंत्री त्यावेळेस सध्याचे मुख्यमंत्री तेच मुख्यमंत्री होते. तर सर्वांनी त्यावेळी आश्वासनच दिलं आहे आणि त्यापासून 14 ते 19 पर्यंत निरंतर आम्ही लोकांनी मागणी करत राहिलो आणि प्रत्येक वेळी आम्हाला फक्त आश्वासनच मिळाला. त्याच्यावर कधी अस्पष्टता चर्चा झाली नाही आणि सरकारने केली नाही आणि काल रात्रीच्या अंधारामध्ये ते रद्द करण्याचा निर्णय केला. अध्यादेश काढल्यानंतर त्याचा लाभ काही लाभार्थ्यांना मिळाला की कागदोपत्रच राहिले सगळे? 2014 मध्ये जेव्हा आम्ही निर्णय घेतला, अध्यादेश काढला, GR निघाला, ते लागू झाला, त्याचा लाभ मिळण्याची सुरुवात झाली. कोर्टाने सुद्धा तशा प्रकारचा आदेश दिला, तर तो चालूच होता शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षणाचा. आणि हे अचानक काल निर्णय घेऊन त्यांनी रद्द केला. लाभ मिळालेला आहे लाभार्थ्यांना? हा, लाभ मिळालेला, लाभार्थी आहेत त्याचे. 1 वर्ष 2014 ते 15 वर्ष शैक्षणिक वर्षामध्ये लाभ मिळालेला आहे. त्याचा GR निघाला होता. यामध्ये कोर्टाची काही भूमिका होती का? कारण 50% क्रॉस करतो, त्यामुळे कोर्टाने काही याच्यामध्ये 50%च्या काही त्यावेळी काही विषय झालाच नाहीये, तो आलाच नाहीये. त्यावेळी कोर्टाने जो अंतरिम आदेश दिला होता, अंतरिम निकाल जे दिला होता, ते स्पष्टपणे दिला होता की मुस्लिम समाजामध्ये अनेक जो समाज आहे, अनेक वर्ग जो आहे तो मागासलेला आहे आणि प्रत्येक मागासलेल्या समाजाला मुख्यधारामध्ये आणण्याचा नियमच आहे, तरतूद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूदच ती करून दिलेली आहे की ज्या वेळी जो समाज मागासलेला असेल त्या वेळी त्या समाजाला मुख्यधारामध्ये आणण्यासाठी आरक्षण दिला पाहिजे. तर तो नियम बाय न होता, नियमाला धरूनच होता, तो नियमाच्या चौकटीत होता, म्हणून हायकोर्टाने ते चालू ठेवला. आता पुढचं काय? आता आरक्षण रद्द झालेलं आहे, त्यामुळे न्यायालयीन लढाई करणार. आता आम्ही बघू, त्याच्यावर विश्लेषण करू. पुढची आता अधिवेशन सुद्धा येणार आहे आणि न्यायालय सुद्धा आहे. बघू त्याच्यामध्ये काय करायचं आहे पुढे, ते आम्ही योग्य निर्णय घेऊ. पाहता आपण योग्य निर्णय घेऊ, मात्र कुठेतरी सरकारची उदासीनता आहे आणि त्यामुळे हा निर्णय होऊ शकलेला नाही असं नसीम खान म्हणताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदे, राजू सुर्णे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.